नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रेरणा तुमचं शिवज्ञा फूड रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे सोया चिली. तर चला किचनमध्ये. चिली सोयाबीन बनवण्यासाठी आपल्याला इथे सोयाबीन घ्यायचे आहेत. आधी सोयाबीन मी हे गरम पाण्यात अर्धा एक तास भिजवले आणि त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलं. आणि हे आहे बघा, हे आता असे दिसते. सोयाबीन लागणार आहे. त्यानंतर मी मैदा घेतलाय, 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय, हळद आहे, आल्याची पेस्ट आहे, लसूण पेस्ट आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे आणि काळी मिरी पावडर आहे. आता ह्याला आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. हे सगळं घालून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सोयाबीनमध्ये आधी एक एक करून आपण सगळं साहित्य घालणार आहोत. सोयाबीनला आधी आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत सगळ्या साहित्याने. आधी घालणार आहोत आपण आल्याची पेस्ट, आलं पेस्ट 2 चमचे. सोयाबीन जसे असतील त्या अंदाजाने तुम्हाला सगळ्या पेस्ट तुम्हाला ॲड करायचे. त्यानंतर लसूण पेस्ट 2 चमचे, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, मीठ तुमच्या चवीनुसार घ्या. हे आधी मॅरिनेट करून घेणार आहे आपण. एकजीव करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित छान असं. त्याच्यात कॉर्नफ्लॉवर ऍड करणार आहे आपण. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, मैदा 2 चमचे, दही पण आपल्याला ऍड करायला लागेल. मी मगाशी साहित्यामध्ये दाखवायला तुम्हाला विसरली. दही तुम्हाला ऍड करायला लागेल 2 ते 3 चमचे. आधी हे बॅटर आपण बघायचे कसं आहे ते, किती प्रमाण आहे त्याप्रमाणे तुम्हाला दही ऍड करायला लागेल. ठीक आहे. हे मी एकजीव असं करून घेतलंय बघा. छान असं एकजीव करून घ्यायचंय. पूर्ण सोयाबीनला हे मसाले लागले पाहिजेत. त्यानंतर हे आपल्याला 1 ते अर्धा ते 1 तास तुम्हाला असं मुरत ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर आपण डायरेक्ट हे तळायला घेणार आहोत. सोयाबीन आपण डीप फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी ते तेल तापत ठेवलंय. तेल जरा कडक तापवायचं आहे. आणि सोयाबीन ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले, त्याला मला अर्धा तास होऊन गेलाय. आता ते आपण तळून घेणार आहोत. तेल तापवूया. तेल नाही ते तापलंय, आपलं तेल इथे तापलंय. आता आपण सोयाबीन एक एक करून ह्याच्यात सोडूया. क्रिस्पी असे तळून घेणार आहोत आपण. आपले तळून झालेत. हे मी काढून घेते. हे बघा छान असे फ्राय झालेत, क्रिस्पी झालेत एकदम. कोण नॉनव्हेज जर खात नसेल त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे सोयाबीन, चिली सोयाबीन. मी असे सगळे फ्राय करून घेते. सगळे सोयाबीन आपले फ्राय करून झालेत. आता आपण हे फोडणीला घालूया, म्हणजे चिली करूया, याची चिली फ्राय करूया. पुढच्या कृतीसाठी मी इथे सोयाबीन तळलेले घेतले.
त्यानंतर इथे मी आलं आणि लसणीचे काप घेतलेत. लसणीचे काप जरा मोठे मोठे ठेवलेत, तुम्हाला पाहिजे तर छोटे तुकडे केला तरी चालेल. इथे मी लाल शिमला मिरची घेतली, हिरवी शिमला मिरची आणि कांदा घेतलाय. त्यांचे काप असे मी मोठे मोठे ठेवले, हे बघा मोठे मोठे ठेवले. सेम लाल शिमला मिरचीचे पण तसेच करायचे. इथे टोमॅटो सॉस घेतलाय आणि इथे शेजवान चटणी घेतली आहे आणि सोया सॉस. तुम्ही चिली घालू शकता, बारीक मिरची करून घालू शकता, तुमच्या तिखटीप्रमाणे आहे. मी हे सगळं घेतलं आहे. आता आपल्याला पुढच्या कृतीकडे जायचं. इथे मी एक कढई ठेवली आहे, तुम्ही पसरट भांडही ठेवू शकता, पॅन वगैरे. मी ज्या कढईमध्ये सोयाबीन फ्राय केलेत ना तीच कढई घेतली आणि तेच तेल घेतलं, कारण का त्या तेलामध्ये सोयाबीनचं टेस्ट असणार, त्याच्यामुळे मी तेच तेल वापरले. तुम्ही पण तेच वापरा किंवा दुसरंही घेऊ शकता. आता मी ह्याच्यात फोडणी घालणार आहे, लसूण आणि आलं आणि लसणीचे काप घालणार आहे. तेल हलकं तापायला द्यायचं. तेल आपलं तापलंय, यात मी लसूण आणि आल्याचे काप घालते. जरा हलकी फ्राय व्हायला द्यायचं. तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता थोडी. त्यानंतर मी इथे कांदा जो घेतलाय या आकाराचा तो मी ॲड करते. कांदा आहे ना हलका लाल व्हायला द्यायचा. त्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची, लाल शिमला मिरची, परतून घ्यायचे छान. थोडी शिमला मिरची अर्धी कच्ची पक्कीच ठेवायची, कांदा आणि पूर्ण शिजवायचं नाही. त्याच्यानंतर आपण याच्यात सोया सॉस ॲड करणार आहे. टोमॅटो केचप, थोडासा शेजवान सॉस. शेजवान सॉस नसेल तर चिली सॉस घेतला तरी चालेल. थोडंसं मी मीठ ॲड करते, थोडंसं करायचं आहे कारण का सोया सॉसमध्ये मीठ असतं, आपण थोडंसं ॲड करायचं. त्यानंतर मी हे जे सोयाबीन्स फ्राय केले ते मी ह्याच्यात घालते. सगळं एकजीव करून घ्यायचं छान असं. हे आपलं सगळं एकजीव झालंय. आता मी ह्याच्यावर कांद्याची पात शिवरते, तुमच्या आवडीप्रमाणे येईल. रेडी आहे आपलं, आता हे खाण्यासाठी रेडी आहे. हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया आपण. खाण्यासाठी रेडी आहे आपले सोया चिली.